सगळ्यांना 8 वाजलेत ना, भूक लागली का? काही काळजी करू नका, सरांना आपण विनंती करू लवकर मनोगत व्यक्त केलं लोकांनी पटापट. आजचे सत्कार मूर्ती आमचे मोठे बंधू, आमचे मित्र आर.बी. रोजतकर सर, आमच्या वहिनी आणि उपस्थित मान्यवर व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनींनो, आजचा दिवस खरोखरच खास आहे. या माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले आणि त्या चढ उतारामध्ये काम करत असताना त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. समाज असेल, शिक्षण असेल, शाळा असेल, संस्था असेल, की नेहमी हा मनुष्य धडपड करताना दिसायचा आम्हाला. आजच्या यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य अनेक वक्त्यांनी यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगितलेलं आहे, पण आजच्या यांच्या कार्यक्रमाचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं, यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, यापूर्वी मला वाटतं तुम्ही पुस्तक लिहिलेलं वाटतं, त्या पुस्तकाचं नाव दिलंय जीवन झेप. पुस्तक काय मी पूर्ण वाचलं नाही, फक्त पहिलंच पान बघितलं. पण पहिलंच पान बघितल्यानंतर प्रस्तावना दिसली सुखदेव महाराजांची, आणि त्याच्यानंतर जर फोटो बघितला असेल तर आपल्याला जन्मदात्या आई बापांचा फोटो, पित्याचा फोटो त्यांनी लावलेला आहे. आणि खरोखरच सर, त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबाचा फोटो आहे. म्हणजे याच्यावरून माणसाची विचारसरणी दिसून येते. आपण अनेक वेळेस व्हॉट्सअप वाचतो, पुस्तक वाटतो की पहिले खुद का भला कर, फिर बाद में दुसरं का भला कर, असं जे म्हणतात ते तुमच्या पुस्तकावरून दिसून आलं. आणि आज तुमच्या कार्यक्रमाला ज्या तुम्ही समाजाची सेवा करता, त्या समाजातले सर्वोच्च राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव महाराज साहेब तब्येत बरी नसताना इथे आले. याच्यावरून तुमचं कर्तृत्व किती महान आहे हे जगाला दिसून येतं. आमच्याकडे आपण खानदेशातलेच आहेत, अनेक लोक असतील ते खानदेशातले. आमच्याकडे एक म्हण आहे, मान्यवर साहेब सगळे, जन्माला आला हेला, हेला म्हणजे रेडा. हेला म्हणजे काय? रेडा. जन्माला आला हेला आणि पाणी भरता भरता मेला, अशी आमच्या खानदेशात एक म्हण आहे. म्हणजे काय? जन्म सगळ्यांना आलेला असतो, सगळ्याच माणसं जन्माला आलेले असतात, परंतु ते आशिखाने मान घालून काम करतात. नोकरी, घर, बायको, पोरसोर याच्या पलीकडे त्यांना बाहेरची दुनिया माहिती नसते. पण या सगळ्या गोष्टींचा छेद देऊन आज रोजतकर सरांनी जे नाव कमवलंय, खरोखरच मला तुमचं सुद्धा एवढा वाटतो सर. शेतात खत असलं पाहिजे, तेव्हा पीक चांगलं येतं. आणि समाजात पत असली पाहिजे. समाजातल्या 4 लोकांनी, 5 लोकांनी रस्त्याने जाताना कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमाला 4-5 लोकांनी आपल्याला येऊन नमस्कार केला पाहिजे, बोललं पाहिजे. काय भाऊ, अरे वेळ झाली का? ठीक आहे, 2 मिनिटं संबोधून आला. समाजामध्ये शेतात खत, समाजात पत आणि घरात नवरा बायकोंचा एक मत, जसं आमच्या भावाचं आणि वहिनीचं आहे. अशा जोडप्यांना आयुष्यात कधी कोणती गोष्टीची कमी पडत नाही, हे आजच्या कार्यक्रमावर आम्हाला दिसून आलेलं आहे. तुमच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, अनेक वक्त्यांनी बोललेलं आहे. माझ्या सुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये, संघर्षमय जीवनामध्ये तुम्ही मला कामास आलेले आहेत. सगळ्या मान्यवर इथे आहेत, आमचे शिक्षक बंधू भगिनी. आमच्या शिक्षकांमध्ये इलेक्शन प्रकार काही नसतो. प्राथमिक लोकांना आम्हाला कुठलं राजकीय पद भोगता येत नाही, कुठलं निवडणूक लढवता येत नाही. पण एकच निवडणूक असते आमची. कुठली? शिक्षक पदवीची, आमच्या बँकेची. तिच्यातच आम्ही सर्वस्व पानाला लावून इलेक्शन लढत असतो. वयाच्या 32व्या वर्षी आमच्या संघटनेने तत्कालीन आमचे मित्रमंडळी पदाधिकाऱ्यांनी मला संधी दिली होती. पण त्यावेळेस रोजतकर सर 2002 ला मी जेव्हा इलेक्शन लढलो, रोजतकर सर माझ्या बरोबर नव्हते, तेव्हा मी अवघ्या 12 मतांनी हारलो होतो. हो सर, मोबाईलची आवाज जरा ऐका जरा. ए बाबू, मोबाईल घेऊ नका, थांब 5 मिनिटं. साहेब जरा ऐका ना, माझं मोबाईल व्हायब्रेट करून त्यांच्याकडे जा, वरीलकडे मोबाईल. हा, परत तुमच्यासाठी सांगतो. 2002 मध्ये वयाच्या 32व्या वर्षी माझ्या संघटनेने आणि माझ्या मित्रपरिवाराने मला पतपेढीचं तिकीट दिलं होतं इलेक्शन लढण्यासाठी. पण तेव्हा मी फक्त 12 मतांनी हारलो. का 12 मतांनी हारलो मी? रोजतकर सर, पवार सर, मनोहर मोरे सर हे माझ्यासोबत नव्हते. परंतु याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी 2007 ला मला इतकी मेहनत केली,
की मी जवळ माझ्या सगळ्या विरोधकांची बेरीज जरी केली तरी ते माझ्या जवळ येत होते. एवढ्या प्रचंड मतांनी मला रोजतकर सर, मोरे सर, पवार सर आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळी निवडून आणलं होतं. म्हणजे असा हा परिस्पर्श असलेला मनुष्य आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस खास तर आहे, अनेक लोकांना बोलायचंय, पण आपण जे कार्य केलेलं आहे हे कधी न विसरण्यासारखं आहे. आणि आम्ही आमच्यासाठी वैयक्तिक जीवनासाठी तुम्ही जे योगदान केलेलं आहे, मगाशी अनेक लोकांनी सांगितलं समाजाचं काम करणं हे खूप पुण्याचं आहे. कारण आमचे रोजतकर सर असे आहेत, मगाशी आमच्या बंधूंनी मित्रांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वकील झालेला आहात आणि शिक्षण विभागात विधी तज्ञाची गरज आहे. तुम्हाला हात जोडून विनंती करेल मी, कुठेही जा पण शिक्षण मंडळात येऊ नका. आमच्या जर शिक्षण मंडळात तुम्ही नोकरीला राहिले नसते, आता आपल्याला अभिमान त्याबद्दल विषय नाही, रिटायर झाल्यानंतर सांगतोय, जर तुम्ही ठाणे महानगरपालिकेत नोकरीला राहिले नसते तर आज तुम्ही कुठे खूप मोठ्या पदावर राहिले असते, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या निमित्ताने. कारण तुमच्या अंगातले जे कलागुण आहेत हे खूप लोकांना दिशादर्शक आहेत. यांच्या मनात आलं की ती गोष्ट, एखादी गोष्ट आपल्याला राबवायची, सक्सेस करायची, ती 100% ते सक्सेस करून दाखवतात. आमच्या सुद्धा मंडळामध्ये शिक्षण विभागात अनेक मोलाचं काम केलंय, अनेक योजना आणलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप उशीर झालेला आहे, बोलण्यासारखं तर खूप आहे. जसं तुम्ही PhD केली, एवढा मोठा प्रबंध लिहिला, मला जर तुम्ही बोलायची परवानगी दिली तर अजून मी एकटाच तुमच्याबद्दल बोलू शकतो, पण मी आवडतं घेतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आमच्या ठाणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेनेतर्फे, नंतर आपल्या पतसंस्थेतर्फे आणि सगळ्या ठाणे महापालिकेतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की माझा 2 ओळी झाल्यानंतर आपण सगळ्यांनी साहेबांना बुके देऊया. तुमच्यासाठी एक शेअर बोलतो मी. हंसते रहे आप करोड़ों के बीच, हंसते रहे आप करोड़ों के बीच, खिलते रहे आप लाखों के बीच, खिलते रहे आप लाखों के बीच, रोशन रहे हजारों के बीच, रोशन रहे हजारों के बीच, जैसा रहता है सूरज आसमान के बीच. धन्यवाद.